जय शिवराय मित्रांनो मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करत आहे आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणावरती जाणार आहोत ते ठिकाण म्हणजे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा क्रूरपणे जिथे हत्या करण्यात आली ते ठिकाण म्हणजे वडू बुद्रुक। आज त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज आपण निघणार आहोत। तर चला मित्रांनो, वेळेचा विलंब न करता आपण लवकरात लवकर समाधीच्या ठिकाणी पोहोचू। चला। छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पुणेपासून 131 किलोमीटर, अहिल्यानगर पासून 105 किलोमीटर व नाशिक पासून 193 किलोमीटर एवढ्या अंतरावरती येते। आपण वडू गावात आल्याच्या नंतर आपल्याला अशी कमान लागेल, त्या कमानीच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला लगेच समाधी दिसेल। धर्मवीर श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी जवळ आल्याच्या नंतर आपल्याला असे काही बॅरिगेट्स पाहायला मिळतात। धर्मवीर श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पाहत असताना जेव्हा आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करू त्यावेळेस आपल्याला जी काही पहिली वास्तू दिसते ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे निष्ठावंत मित्र म्हणजे कवी कलश यांची समाधी। त्यावर पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी, अग्नि सम वर्ष में भगवी हर एक बूंद थी, हिंदवी के गर्भ में माँ भवानी का सूत्र था, चंचल प्रचंड मानो मन का वो रुद्र था, नियति के खेल से शिवनंदन अनजान था, दुनिया से दूर बाल शंभू नादान था, शूर था वो वीर था, अखंड था प्रचंड था, जिस मनुज की वीरता पर देवों को घमंड था, उसी वीर गौरव पर कपट का ग्रहण लगा, अपनों से ही था धोखा जो कि उस समय उसको वहम लगा। श्री क्षेत्र वडू बुद्रुक वरती खडे पसरले श्री शंभू राजांच्या पायी, हीच आम्हाला माणिक मोती, दुसरी दौलत नाही। श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन होते। खऱ्या अर्थाने निष्ठेची, पराक्रमाची, शौर्याची, धैर्याची, वीरताची व धर्माला कट्टर असण्याची परिभाषा हीच समाधी आपल्याला शिकवते। धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे मित्र कवी कलश यांची देखील समाधी आपल्याला महाराजांच्या समाधीच्या समोरच पाहायला मिळते। सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी ना पडावा, सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा, शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा। धर्मवीर धर्मरक्षक श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी फक्त धर्म टिकण्यासाठी आपले प्राण सोडलेले आहेत। हीच ती समाधी आहे जी साक्ष देते धर्माला किती कट्टर राहावे व किती प्रामाणिक राहावे। 1 फेब्रुवारी ते 11 मार्च असा तब्बल 39 दिवसाचा अत्याचार आपल्या राजाने आपल्यासाठी सहन केला। डोळे काढले होती, जीभ छाटली होती, नखे काढली होती, अंगाचं कातडं पूर्णपणे सोलून काढलं होतं। सोललेल्या कातड्यावरती मिठाचं पाणी व मीठ रगडण्यात येत होतं, हाल करण्यात येत होते, तरी सुद्धा आपला छावा डगमगला नाही, शरणागती पत्कारले नाही, कुणापुढे वाकला नाही, झुकला नाही, आपला स्वाभिमानाचा ताटकणा उभाच ठेवला। अशा या श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या समोर आल्याच्या नंतर अंगावरती क्षारे उभा राहतात, डोळ्यामध्ये पाणी येते। अशा या राजासमोर विनम्र अभिवादन। मैत्री किती कट्टर व प्रामाणिक असावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ही समाधी। कवी कलश मरणालाही पत्कारलं पण मैत्री सुटली नाही असे कवी कलश। धर्मवीर धर्मरक्षक श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या समोरच आपल्याला असं काही पाहायला मिळतं ज्यामध्ये ज्वलंत इतिहासाची साक्ष देणारे शस्त्र आहेत, ज्यामध्ये काही फोटोज आहेत जे फोटो इतिहास सांगतात,
आपला राजा किती शूर व पराक्रमी होता, निधड्या छातीचा होता. त्याला पाहताच शत्रू चळचळ कापे. पण काहींनी फितुरी केली आणि ती फितुरी यशस्वी ठरली आणि आपला राजा यवनांच्या ताब्यात गेला. हे तेच शस्त्र आहेत जे साक्ष देतात ज्वलंत इतिहासाची, जे सांगतात की मरणाला सुद्धा आम्ही कंटाळलं पण कुणापुढे झुकलो नाहीत, कुणापुढे स्वाभिमान घाण ठेवला नाही, थोड्याशा लालचीपोटी आम्ही वाकलो नाहीत. संभाजी महाराजांच्या समाधीच्या समोरच आल्याच्या नंतर आपल्याला संभाजी महाराजांचे ज्यांनी तुकडे शिवले त्यांचे मंदिर पाहायला मिळते. आपण पाहू शकता आतमध्ये देवावानी त्यांना पुजून ठेवलेला आहे व त्यांच्यावरती हारही लावलेला आहे.